महत्वाचा मॅच आहे आजच्या दिवसातील पहिला सामन्यात भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आपण पाहतायत मरुदेवी युवा प्रतिष्ठान आणि जिजाऊ प्रतिष्ठान राजावळी आयोजित खासदार चषक 2025 चा आपण पाहिलं तर दमदार आणि शानदार आयोजन आहेत आणि पहिला सामना दोन संघांदरम्यान खेळला जातो। एका बाजूला मरुदेवी बी चा संघ आणि दुसऱ्या बाजूला वागरलपाडा। आता जो सामना आपण मैदानावरती पाहतात तो काल जो गट होता त्या गटामधील जो सामना बॅलेन्सिंग आहे तो मॅच आज मैदानावरती खेळवला जातोय। वागरलपाडा विनंती आहे आपला एक एक्स्ट्रा प्रतिनिधी पाठवा। 12वा खेळाडू 12 मॅन। चला मॅच सुरू करूया। सुशांत शिंदे आहेत त्या ठिकाणी पहिला बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज मैदानावरती रेडी होणार आहेत। या संपास रेडी आहेत, पंच रेडी आहेत मैदानावरून। टायमिंग झालंय 5:08 झालेले आहेत। आजच्या दिवसातील पहिला बॉल आहे तो पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल। गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर विकास 4 षटकांचा मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली। एका बाजूला आपण पाहिलं तर रोहित रेडी। आजच्या दिवसातील पहिला बॉल मैदानावरती फेकण्यासाठी गोलंदाज रेडी आहेत। विकास पहिलाच बॉल आपण पाहिलं तर फुलटॉस बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत। पहिला बॉल वरती मात्र एक सिंगल कंप्लीट होईल। सिंगलच्या माध्यमातून संघाचं खातं ओपन करत असताना धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 1 या धाव्यांवरती मरुदेवी बी या संघाशी। एक बॉलचा खेळ आतापर्यंत संपला गेला। धावसंख्या धावफलकावरती 1। रोहित आणि जयेशची जोडी आपण मैदानावरती पाहतात। एक चांगलं आयोजन खासदार चषक 2025 च्या माध्यमातून दुसरा दिवस। पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका चांगला खेळला ऑन साइडला। क्षेत्ररक्षक आहे 30 सेकंदाच्या आतमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला। एक सिंगल कंप्लीट। सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 2 धावा। पहिल्या 2 बॉलचा खेळ मैदानावरती संपन्न झाला। धावसंख्या 2। आज या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा आता बागपूरला गेले, कट करण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळायचा होता। चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र नाही करू शकले। स्वतः कल्पेश पाटील साहेब उपस्थित आहेत। नंदकुमार पाटील साहेबांना आपण यापूर्वी पाहिलं। सुशांतजी शिंदे आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी रेडी आहेत। चांगलं काम तेही करतायत आयोजकांच्या भूमिकेमध्ये। 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपला। धावा धावफलकावरती 2 धावा। विकास पुन्हा रेडी। विकासचा बॉल पुन्हा आपण पाहिलं तर बागपूरला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगली लेंथने गोलंदाजी मैदानावरती करणं पसंत करतोय। 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपला। धावा धावफलकावरती 2। वागरलपाडा संघाचे कोच म्हटलं तर सुशांत शिंदे यांनाच म्हणूयात। डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट केला, बॉल खेळून काढला। क्षेत्ररक्षक आहेत तैनात, बॉल फील करतात। लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन चांगलं ठेवलंय। एक सिंगल मात्र फक्त प्राप्त होईल। सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती पहिल्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर रन झाल्यात धावफलकावरती 3। 2 सिंगल, त्याच्यानंतर 2 डॉट आणि आता एक सिंगल। एकूण धावा 3। अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आधी मन बोलवतो ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते, थोडंसं लवकर खेळले आणि त्यानंतर बॉल मात्र विकेट किपरच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळाला। षटक संपलंय पहिलं आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत मरुदेवी बी संघाची धावसंख्या धावफलकावरती 3। विकेट नाही गमावली, परंतु सुरुवात जर पाहिली तर थोडी शांत आणि संयमी सुरुवात केलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला वागरलपाडा टीमनं पहिलं षटक विकासनं खूप चांगलं फेकलंय, त्यामध्ये त्याने मोठा फटका नाही काढलेला, परंतु विकेट नाही मिळाली, पण चांगलं षटक मैदानावरती म्हणता येईल ते विकासच्या माध्यमातून। एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये संगीत ऐकूया डीजे। या ठिकाणी झाला संपन्न आणि पहिल्या षटकानंतर रन आहेत 3। शुभम आल्यात सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर शुभम यांना घेऊन आलेत। सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी सध्या ते तयार आहेत। रोहित 4 बॉल त्याने आतापर्यंत फेस केलं, 2 धावा त्याने बनवल्यात। जयेशनं 2 चेंडूमध्ये 1 धाव बनवल्यात। पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकावरती 3। दुसरं षटक, पहिला बॉल फटका मात्र खूप छान खेळलाय। क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करताय, चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे। 30 सेकंदला बीट करायचं होतं, ते बीट केलंय रोहितनं आणि रोहितच्या बॅटमधून आलाय हा दर्जेदार चौकार 4।
क्लासिकल अंदाजामध्ये हा कळलेला फटका आपण पाहू शकतात. प्रिन्स मूवीजला सध्या या गोष्टी तुम्हाला दाखवल्या जात आहेत. घर बसल्या तुम्ही संपूर्ण त्या गोष्टी पाहू शकतायत. क्लासिकल स्ट्रोक पाहायला मला 4 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 7. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोचतात 8. 1.2 चेंडू आतापर्यंत मैदानावरती संपलाय. स्कोर कार्ड वरती आपण धावसंख्या पाहिला तर 8 धावा ह्या स्कोर कार्ड वरती लगावला गेला. शुभमच्या पहिल्या 2 बॉल वरती आपण पाहिलं तर एक चौकार सिंगल, रन संख्या 8. पुढचा बॉल ओ द विकेट, राऊंड विकेट. फटका छान खेळलाय, हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय का पाहूया. थोडासा दूर राहिलाय. बॉलला कव्हर करण्याच्या प्रयत्नामध्ये, झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होत असताना तिथून 2 धावा येत असताना पाहायला मिळतात आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. 1.3 चेंडू आतापर्यंत समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 10. याच करंट रन रेटने तुम्ही जर चाललं तर 28 होऊ शकताय. 6च्या पर ओव्हरने गेलं तर 26, 8 मधून गेले तर 32. फुलटस बॉल समोर मात्र खेळायचा प्रयत्न. स्ट्रोक चांगला खेळला. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तैनात. फिल्डिंग चांगली करतात. एक सिंगल वरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती आपण धावा पाहिले तर जाऊन पोहोचतात. डबल फिगर मध्ये धावसंख्या सध्या आहे 11 वरती. 1.4 षटक आतापर्यंत फेकण्यात आलाय. 4 बॉल मध्ये 8 धावा खर्च केले शुभमने. रोहितनं 6 बॉल मध्ये 7 धावा आतापर्यंत मैदानावरती बनवलेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर राऊंड विकेटने ऑफ्टमच्या बाहेर घेऊन गेले. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न मैदानावरती शुभम करतायत. लेन त्यांच्याकडे चांगली आहेत. मागच्या बॉलवरती, पहिल्या बॉलवरती चौकार जसा आला तसं मात्र परिवर्तन केलं तर लेंथ मध्ये, गतीमध्ये परिवर्तन करताना सातत्याने मात्र मैदानावरती दिसले. आणि त्यानंतर त्या 4 बॉलवरती फक्त 4 धावा या गोलंदाजांना खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न ट्रॅक करून खेळत होता. चेंडू मात्र तर निघून जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. बॉल फेकी करतायत. 1ला डबल मध्ये कन्वर्ट मैदानावरती केलं जात आहेत. 2 धावा येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलायत आणि 2 षटकानंतर धावा आहेत 13 रन. एक ब्रेक घेऊया ऐकत डीजेच्या माध्यमातून. दोन षटकाचा खेळ मैदानावरती संपलाय. रन 13 धावा. दोन षटकांचा खेळ संपलाय. रन धावफलकावरती 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. मयूर आलेत मैदानावरती. तिसरं षटक फेकण्यासाठी आपण मयूर यांना पाहतायत. पहिला बॉल ओव्हर फुलटस बॉल. पंचाने मात्र नो घोषित केलाय. धावसंख्या आपण पाहिलं तर तिथे रन घेण्याचा प्रयत्न. 1ला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. जोपर्यंत बॉलची फेकी केली जाईल तोपर्यंत 2 कंप्लीट झालाय. प्रयत्न 3ऱ्या धावेचा मैदानावरती केला जातोय. ओहो, 3री रन कंप्लीट. 4थ्या धावेचा प्रयत्न करायचा आहे आणि 4थी धाव घेत असताना मैदानावरती आता गडी बाद होणार आहेत. परंतु या बॉलवरती भरपूर काही गोष्टी घडल्यात. नो बॉल तर पंचाने कवलायत. तिथे रन घेण्याचा प्रयत्न. आधी मिसफील्ड नंतर थ्रो मध्ये आपण पाहिलं तर अचूक थ्रो नाही पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहिलं तर धावा घेण्याचा प्रयत्न झाला. तिथून मात्र पुन्हा मागे मिसफील्ड झाली आणि मिसफील्ड करत असताना शेवटी अखेरीस आपण पाहिलं तर रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद झाल्यात. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर एकूण 4 ने वाढणार आहेत आणि 4 धावेने संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचतायत 17.
नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर किशोर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कमरेच्याही आपण पाहिलं तर वरती चेंडू होता, त्यामुळे पंचाने मात्र नो बॉल घोषित केल्यात. नो बॉलच्या माध्यमातून धावसंख्या वाढली गेली. संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. हे तिसरं षटक मात्र मयूरचं निर्णायक राहणार आहेत. पहिलाच बॉल त्याने आपण पाहिलं तर कमरेच्या वरती फेकलेत. बिमार मात्र घोषित केला पंचांच्या माध्यमातून आणि आता संधी असणार आहेत ती बॅटरसाठी. पहा आता पंचांचं बोट हवेमध्ये फिरतंय. पंच सांगतायत फ्री हिट. मैदानावरती पंचाने दर्शवलंय. मयू पुन्हा मैदानावरती रेडी. पुढचा बॉल आपण पाहिलं तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर वेगाने पुढे येतात. बॉलवरती फिल्डिंग चांगली करतात. आता एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर एका धावेनं जाऊन पोहोचते ती मात्र 18च्या घरामध्ये. 2.1 चेंडू खेळ आतापर्यंत संपला. 18 धावा धावफलकावरती. मयूरनं एक बॉल हाताळण्यासाठी त्यांना आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये त्यांना अतिरिक्त 4 धावा खर्च करताना आपण नुकताच पाहिलेला आहेत. पुढचा बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्विच हिटच्या माध्यमातून खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय आणि डॉट बॉलने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती रोखली गेलेत. प्रयत्न तर एका बाजूला वाघरपाडा संघाला धावा रोखण्यासाठी करायचे आहेत, तर दुसऱ्या बाजूला आई मरुदेवी बी संघाला रन मैदानावरती करायचे आहेत. थोडंसं लवकर पोझिशन मध्ये आले. हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं. बॉलला खायचं होतं. मिड विकेट क्लिअर करायचं होतं पण नाही करू शकले. बॉल पडल्यानंतर खाली राहिलेत त्यामुळे बॅटमध्ये नाही येऊ शकला हा बॉल किशोर यांच्या. आतापर्यंत षटकातील विचार केला तर बॉल मैदानावरती फेकून झाला 3 रन मैदानावरती खर्च केला. आतापर्यंत मयूर यांनी 5 आणि टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 18ला 1 विकेट. अजूनही 3 बॉल बाकी आहेत षटका दरम्यान. मयूर पुन्हा एकदा फटकावेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. झेलची संधी तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल, परंतु काय घडलंय झेल नाही झाला. बॉल निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. येतोय आणखीन एक दर्जेदार चौकार. मध्ये पाहिलं असेल हा चेंडू हातामधून निसटलाय. अशा कॅचेस तुम्हाला घ्यायचे असतात. क्रिकेटमध्ये तुम्हाला इझी कॅच नेहमी नाही येणार. तुम्हाला प्रत्येक वेळी तुम्हाला कॅचेस घ्यायचे आणि हातामधून सोडला हा बॉल. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय आणि आता मात्र काय घडलंय, पुन्हा एकदा चेंडू मात्र निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 6. दर्जेदार षटकार 6. पहिलं तर आता अटॅकिंग बॅटिंग सध्या मैदानावरती किशोरच्या माध्यमातून केली जाते. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. दुसऱ्या अँगलनं दाखवलं जातात. प्रिन्स मूवीज या चॅनलवरती आपण सध्या या गोष्टी पाहतायत कशा प्रकारे घडतायत. मैदानावरती षटकार चौकार येत आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 28. लास्ट बॉल यष्टी उडवण्याचा प्रयत्न पुन्हा मैदानावरती केला आणि बॉलला मात्र आपण पाहिलं तर पाठवून दिलंय पुन्हा सीमारेषेच्या पलीकडे. या षटकामध्ये आतापर्यंत 19 धावा गोलंदाज मयूर यांनी खर्च केल्यात आणि टीमची टोटल धावसंख्या 3 ओव्हर नंतर 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता चांगल्या धावगतीनं सध्या मैदानावरती बॅटिंग करतोय आई मरुदेवी बीचा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. आफ्टर 3 ओव्हर 32 रन लॉस ऑफ 1 विकेट. तीन षटकांचा मैदानावरती संपला. धावा फलकावरती 32 धावा. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण धावसंख्या पाहू शकतायत. मागचं षटक मयूर यांचं खूप महागडं राहिलं. 19 धावा त्यांनी खर्च केला. त्याचं कारण तिथे सुटलेला झेल, साधा सोपा झेल मात्र धरतीला दान केला गेला. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानावरती किशोरच्या बॅटमधून आपण पाहिली. आता हे शेवटचं षटक मैदानावरती निर्णायक असणार आहेत. राहुल आलेत. शेवटचं षटक राहुल. त्यांना रन रोकायच्या, दुसऱ्या बाजूला रन करायचे. बॅटिंग करणाऱ्या टीमला पहिला बॉल हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी असेल का? स्वतः गोलंदाज राहुल पोहोचण्याचा प्रयत्न करत होते परंतु झेल निसटलाय. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु एक सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल.
किशोर सांगतायत की नाही आता इथे थांबण्याची गरज आहे, कारण की माझी बॅट मैदानावरती बोलू लागलेत. 5 मध्ये 14 रन त्यांनी केलेत. जयेश थोडं घाई करण्याचा प्रयत्न करत होते पण शेवटी थांबवलेत. रन दफलकावरती 33, 33 जावा एक गडी बाद. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे इनिंग मध्ये. हे 5 बॉल निर्णायक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 4 षटकांची मॅच आहे, त्याच्यामुळे हे शेवटचे षटक सध्या मैदानावरती मार्गस्थ आहेत. राहुल कोलवटापाचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल टाकलाय त्या ठिकाणी. बाटाने बॉलचा संपर्क मात्र न होताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येतोय दफलकावरती. धावा 33, 33 धावा एक गडी बाद. 4 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी. पार्टनरशिप 8 बॉल मध्ये 16 धावा आतापर्यंत मैदानावरती या 2 खेळाडूंना बनवलेत. पुढचा बॉल लोअर फुलटस बॉल, त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. बॉल खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, वेगाने पुढे येत आहेत. बॉलची फेकी करतात. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आता गोलंदाज चुकलेत. आधी तर क्षेत्ररक्षक चुकत होते, आता गोलंदाज स्वतः तिथे मात्र चुकलेत. बॉल कव्हर करण्यामध्ये थोडस कलेक्शन मध्ये ते चुकी करताना पाहायला मिळाल्यात. आणि तोपर्यंत 2 धावा येतात. 2 धाब्याने धावसंख्या दफलकावरती 35. पाहूयात किती धावसंख्येपर्यंत हा संघ मजल मारेल येणाऱ्या 3 चेंडू मध्ये. कोलवताप्याचा बॉल पुन्हा आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने मात्र फटका खेळला गेलाय. एक धाव कंप्लीट. दुसरा धाब्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मात्र मिसफील्ड करताना पाहायला मिळतात त्या ठिकाणी मयूर. आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचतायत 37, 37 धावा. अंतिम शेवटचे 2 बॉल मैदानावरती येणं बाकी आहेत. हे 2 बॉल कशा प्रकारे हाताळले जातात ते पुन्हा एकदा मैदानावरती पाहूयात. चांगली स्पर्धा सध्या आपण मैदानावरती सर्वजण अनुभवत आहेत. हे 2 चेंडू निर्णायक आहेत. रणसंख्या धावफलकावरती 37, लॉस ऑफ 1 विकेट. मरुदेवी बी वर्सेस वाघरलपाडा या 2 संघादरम्यान सुरू असलेली मॅच. कालचा बॅलेन्सिंग मॅच आपण मैदानावरती पाहतायत. स्विच खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे मात्र संपर्क नाही करू शकले. धावफलकावरती धावा 37, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. राहुलनं या षटकामध्ये कमबॅक केलंय. आतापर्यंत त्याने 5 बॉल मध्ये 5 धावा या मैदानावरती खर्च केलेले आहेत. हा शेवटचा बॉल निर्णायक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पाहूया शेवटच्या बॉलवरती किती रन येत आहेत की तिथे वेगळं काही मैदानावरती घडेल हे पाहण्यासारखे असणार आहेत. लास्ट बॉल, शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर क्लीन बोर्ड. पाटर मैदानाच्या बाहेर जातील. धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर जाऊन पोहोचतायत 37, 37 धावा धावफलकावरती लगावल्या आहेत. आणि या मॅचला जिंकण्यासाठी रन करायचे आहेत त्या मात्र 38, 38 धावेचं लक्ष जे आहे ना ते लक्ष मैदानावरती मात्र ठेवण्यात आलं. पहा शेवटच्या बॉलवरती कशा प्रकारे बोर्ड झालेत. खेळायचं होतं ऑन साईडला समोरच्या दिशेने परंतु बॅट नाही आली आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेट आल्यात. सध्या कॅमेरामॅनने दृश्य टिपलेत. वरून जाणारा हेलिकॉप्टर सध्या आपण पाहिलं तर दृश्य मात्र प्रिन्स मूवीच्या माध्यमातून दाखवले जात आहेत. खासदार चषक 2025 आपण ही स्पर्धा पाहतायत आणि हे सर्व आपले सन्माननीय अतिथी आहेत. हा मंच आहेत, सर्व मान्यवर आहेत. स्पर्धेचे आयोजन करते आदरणीय कल्पेशजी पाटील साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम सध्या आपण पाहिलं तर या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की एखादी स्पर्धा आयोजित करणं साधं सोपं काम नसतं आणि त्यामध्ये डे नाईटचं आयोजन करणं हे तर अगदी साधं सोपं नसतं. परंतु ते काम आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कल्पेश पाटील साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून करण्यात आलेत. त्यासाठी सलाम असणार आहेत. काही वेळामध्ये आता जे आपल्या ग्रामीण एक गाव एक संघ आहेत ते तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. आणि जसे संघ दाखल होतील तसं आपण लगेचच सांगणार आहोत कुठला मॅच पहिला मॅच असणार आहेत. पण सध्या सुरू असलेला कालचा मॅच त्याच्यामध्ये लक्ष ठेवण्यात आलेलं आहे आणि या लक्षाचा पाठला कशा प्रकारे होईल याचं धावतं समालोचन घेऊन येतील पुढे द कॉमेंट्री बॉक्स मध्ये द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ नारंगी तुकाराम मांगेला सर यांना आपण ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हॅलो चेक. हॅलो चेक चेक चेक. हॅलो चेक चेक.
वेलकम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाला वंदन. इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवतेला वंदन करून आजच्या या आई मरुदेवी युवा प्रतिष्ठान व आणि जिजाऊ प्रतिष्ठान राजावली खासदार चषक 2025 भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ही स्पर्धा एका अर्थानं जर आपण पाहिलं तर फार मोठी पर्वणी क्रिकेटच्या माध्यमातून खेळाडूला प्राप्त झालेली आहेत. आज डे नाईटचं क्रिकेट या मैदानावरती खेळण्याचा खेळाडूंना आनंद मिळाला आणि प्रेक्षक देखील या मैदानावरती आलेत याच क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी. झालेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. खासदार चषक 2025चा सोहळा आपण अनुभवत आहेत. आत्ताचा मॅच जो सुरू आहे एका बाजूला जर आपण पाहिलं तर वाघराळपाडा आणि दुसऱ्या बाजूला आई मरुदेवी टीम बी संघ आहेत. आव्हान उभं केले ते 38 धावांचं लक्ष इथे समोर ठेवलेले आहेत. चला सलामीची जोडी मैदानावरती लवकर पाठवा, जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. आता सध्याच्या घडीला आपण सर्व सन्मानी अतिथींना व्यासपीठावरती देखील पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टी असतील, आई मरुदेवी युवा प्रतिष्ठान आणि जिजाऊ प्रतिष्ठानचं शानदार असं आयोजन खासदार चषक 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानावरती पाठवा. 38 धावांचा पाठला कसा होईल ते पाहण्यासाठी आपण येऊया. एक हलकीशी धून आपण ऐकूया आणि येऊया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा खासदार चषक 2025. कार्याक्षे माऊले तुझा महिमा मी सहर्ष स्वागत. एकविराचं सुंदर असं गीत आपण ऐकलं गेलं आहे. बरोबर चैत्र सप्तमीचा दिवस कार्लागडावरती होणारा तो पालखी महोत्सव आणि त्याची उत्सुकता प्रत्येकालाच लागलेली आहे. यावर्षी जर आपण पाहिलं तर 4 एप्रिलला तो दिवस कार्लागडावरती संपन्न होणार आहे. पंचांगाने इशारा आलाय, मॅच लावते सुरुवात. 38 धावांचा पाठलाग आहे आणि सलामीची जोडी मैदानावरती सज्ज मयूर आणि अंकुर. मयूर आणि अंकुर पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती भावेश. ऑल सेट ऑल गो. पंचांगाने इशारा आलाय, लेट्स प्ले. क्रॉस बॅटर आडव्या बॅटनं यष्टीच्या हाताला लागून चेंडू एक धाव या चेंडूवरती पूर्ण गेली. 22चा इशारा पंचांगाने होत असताना अवांतर धावेने धावफलक झालंय. बॅटिंग ऑर्डर आपण जर पाहिली तर सुरुवातीला रोहित, जयेश आणि किशन या तिन्ही खेळाडूंनी चांगली फलंदाजी केलेली आहेत. मोठे फटके फार कमी प्रमाणात आले, पण रनिंग बिटवीन द विकेट ज्या धावा आल्यात त्याच्यामुळे संध्याकाळच्या सत्रामध्ये जी अपेक्षित धावसंख्या उभारायची होती त्या धावसंख्येच्या जवळपास पोहोचलेला होता तो संघ. अनुचित मयूर आणि अंकुर ही जोडी मैदानावरती सज्ज आहेत आणि भावेश पहिले षटक आता. वाघराळपाडा टीम पाठलाग करते 38 धावांचा. डावखुरा फलंदाज स्ट्रायकर एंडला ऑफ साईडला 3 क्षेत्ररक्षक बरोबर सर्कल मध्ये आहेत. शॉर्ट थर्ड मॅन एकावर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला मिड विकेटच्या रिझल्ट मध्ये. डीप वन क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. फंबल झालाय. फंबल आला टू बॅट्समन गेट सेकंड. 2 धावा चेंडूवरती पूर्ण करतोय क्षेत्ररक्षण. या मैदानाचा जर पुन्हा ऑल ओव्हर आपण भौगोलिक परिस्थिती पाहिली तर प्रत्येक सामन्यामध्ये ॲज अ बॅट्समन ॲज अ बॉलर प्रयत्न करणार, पण फिल्डरची भूमिका. क्षेत्ररक्षण कळीचा मुद्दा आहे. ज्या संघाचं क्षेत्ररक्षण चांगलं होईल, उच्च दर्जाचं होईल
कदाचित तोच संघ आजच्या दिवसामध्ये पुढे जाऊ शकेल. कारण क्षेत्ररक्षण हा ऑप्शनवाला विषय नाही, मॅन्डेटरी वाला आहे, कंपल्सरी वाला आहे. तिथे तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करावंच लागेल या मॅचला जिंकण्यासाठी. पायावरचा चेंडू होता, थोडंसं मनगटाच्या साहाय्याने रिक्सवर पाहिलं, डीपचा स्क्वेअर लेग रिजन मध्ये पहिला दणदणीत चौकार. भारतीय खेळाडू कधी कधी पायावर म्हणजे कमरेच्या जवळ आला का चांगला खेळतात. थोडंसं रिक्सवर पाहिलं, मनगटाच्या साहाय्यानं कलाई केसा थोडंसं बघा, थोडासा आलं पोझिशन मध्ये आलं आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये या चेंडूला पाठवला चौकार. प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण घर बसल्या त्याचा आनंद घेऊ शकताय. कोलवटाप्याचा चेंडू होता, बॅटच्या टूला खालच्या टोकाला लागतोय, जोपर्यंत बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षक घेऊन फील्ड करेल. एक धावे चेंडूवरती पूर्ण, एका धावाने धावफलक जाऊन पोचलाय तो 8 वरती. पहिल्या जर बघितलं 4 चेंडूचा खेळ झाला, 1 to 4 केलं होतं. पहिला 1, 2 आणि 4, 1 to 4 मागे झालं होतं. आता तिथे 1 to 4 झालं तर इथे डब्ल्यू पाहिजे, विकेट पाहिजे. तर धावा जर रोखायच्या तुम्हाला तर रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट घेणं फिल्डिंग करणाऱ्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला महत्वाचं आहे. फुलटॉस बॉल थोडं कडेवर लागलाय. क्षेत्ररक्षक ज्या उल्लेख आम्ही केला होता, फिल्डिंग फार महत्वाचा घटक आहे. टाळ्यांचा गजर तिथे आलाय, टेन्शन इथे थोडंसं वाढलंय, कमरेवरची हात गेल्या, त्याला कारण आहे एक रेग्युलेशन कॅच. बघा खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडा कडेवर लागला होता, बॅटच्या एजवर लागला होता आणि चेंडू समोर एक सोपा असा झेल. तुम्ही खाली गेला, खाली थोडंसं वाकला, गुडघे थोडेसे वाकले, हात थोडे कोपरे पुढे आले आणि त्या हात कोपरे पुढे आले असताना झेल सुटलाय. 2 धावा आल्यात, 2 धावांनी धावफलक 2 आकडे पोहोचलाय. क्लीन बॉल. आता गोलंदाज सांगतो एक तर फिल्डर साथ देत नाही, मग स्वतः प्रयत्न करूया. सरळ यष्टी उद्ध्वस्त, सफल केलं, गोलंदाजाला सफल केलंय. पहिला विकेट. विकेटने जास्त कुस तर गोलंदाज असेल, बॉलर पण सगळ्यात जास्त कुस तो फिल्डर पण असेल, ज्याच्या हातून झेल सुटला होता. आता बघा शफल केलं होतं, ऑफ स्टंपच्या बराच बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता आणि सरळ यष्ट्या थोड्याशा समोर आल्या, यष्ट्यावरती चेंडू आदळलेला आहे. प्रिन्स मूव्ही बघा युट्यूब वरती तुम्ही जावा, प्रिन्स मूव्हीला सर्च करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची जी बेल आहे ना घंटी ती वाजवा, जेणेकरून ती घंटी नाही वाजवली तर ही स्पर्धा आणि प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून पुढच्या स्पर्धा तुम्ही घर बसल्या पाहू शकता. त्याकरता तिथे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा, लाईक तर कराच, कारण तुम्ही जर लाईक केलं तर फार चांगल्या मॅचेस ज्या प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून येतात ना त्या घर बसल्या पाहण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. विकेट आलाय तर विकेटनं बघूया किती फायदा होतोय. थोडासा टेक्निकल एरर आहे त्याच्यामुळे हे स्कोरबोर्ड अपडेट होईल. दहा धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 10. आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि बरोबर 28 रन करायचे आहेत. 1828 बऱ्याच जणांना वाटतं बाबा बाईकचं वगैरे नंबर असेल, नाहीये, या मॅचचं हे समीकरण आहे. 1828 हे समीकरण आहे या मॅचचं. फक्त जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. पुढचा मॅच कुठल्या 2 संघांदरम्यान असणार आहे त्याची चर्चा इथे केली जाईल. आणि मोफास वसईपाडा कॅप्टन, मोफास वसईपाडा कॅप्टन, आपण आयोजकांची संपर्क साधायचा आहे.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विजय. लेग स्टंपच्या बाहेर आहे, लेग स्टंपच्या बाहेर पंच वळतात सांगतात जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा होत असताना पहिला चेंडू स्वेअरच्या पद्धतीने हाताळला. मयूर बाद झाल्यात आणि त्यांच्या जागी आता विजय. दोन विजय एकमेकांसमोर आहेत. ऍक्च्युली विकास आलाय बॅटिंगला, थोडंसं आपण करेक्शन तिथेही होणार आहे, पण विकासला झकास खेळावा लागणार. दुसऱ्या बाजूला विजय, जय विजयवाली जोडी जशी असते तसा जय विजय त्याच्यामधला अविजय जो गोलंदाजीसाठी आलाय. उलट डीपवरती क्षेत्ररक्षक जोपर्यंत जाईल 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या ते 2 धावांनी धापलक जाऊन पोचेल. अंकुरच्या बॅटमधनं या 2 धावा आता आपण पाहिल्या आहे. गोलंदाजीवरती आपण विजयला पाहिलं तर जबाबदारी फार मोठी आहे. मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती विकेट आला होता. जो प्रेशर जो दबाव त्या मागच्या पहिल्या षटकामध्ये निर्माण झालाय तो कायम ठेवायचा आहे. दुसऱ्या बाजूला चौकारानं अंकुर खेळतोय 9 वरती. जास्त एफर्ट तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट लावला, एक्स्ट्रा रन देऊन गेलाय. खांद्याचा अतिरिक्त जोर बघा, रिलीज ऑफ द डिलिव्हरी ज्यावेळेला चेंडू हाताळला जातो ना त्यावेळेला खांद्याचा अतिरिक्त जोर, ज्याला वेग द्यायचा आहे, स्पीड द्यायचा आहे आणि त्यावेळेला तुमची दिशा भरकडली जात आहे. आता यष्टीरक्षक तेच सांगण्याचा प्रयत्न करतात, भाई आपको लाइन और लेन का ख्याल रखना है, थोडंसं लाइन आणि लेंथ वरती नजर असू द्या, कारण एक्स्ट्रा रन खलबली मचावतील. एक धावेचा मोल फार मोठा आहे. मोफास वसईपाडा टीम कॅप्टन आपल्याला विनंती आहे आपण आयोजकांशी संवाद साधायचा, संपर्क साधायचा आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून आपण जर पाहिलं तसे कल्पेश नंदकुमार पाटील. तुम्ही वाट बघितली तितकी वाट नव्हती, वेळ नव्हता. चेंडू त्यांच्या डोक्यावरनं उडीवाला गाणा गात सीमारेषा पार. मागचा फटका जर आपण बघितला तर फटका खेळला होता फुलरले आणि डिलिव्हरी ती पुढे सरसावून खेळले होते. डीपवरती क्षेत्ररक्षक होते, थोडेसे वेळ घेतला आणि चेंडू सीमारेषा पार चौकार. पुन्हा त्याच दिशेनं पहिला वेळ दिला होता, आता नाही देणार हे सांगण्याचा प्रयत्न अंकुरने केलाय. डीप मिड विकेटला सीमारेषा पार षटकार. अंकुरनं आता थोडंसं आपण बघितलं तर थोडी ताकद झोकली मागच्या फटक्यामध्ये आणि या चेंडूला पाडवलं सीमारेषा पार षटकार. एक चौकार, एक षटकार. आता कोलवटा चेंडू हाताला घेतो, बॅटच्या खालच्या टोकाला लागतो पाठीमागे, यष्ट्यांच्या पाठीमागे जोपर्यंत फील्ड करतील या शॉट दरम्यानचा क्षेत्ररक्षक. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. या षटकाचा खेळ पाहिला वाईडनं सुरुवात झाली, 2 धावा देखील आल्या गेल्या होत्या. एक चौकार, एक षटकार, स्कोर जाऊन पोहोचला 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. 25 13 धावा अजूनही करायचे आहेत, 13 धावा करायचे आहेत. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. हे षटक थोडंसं मोठं आलंय वाघरालपाडा टीमसाठी, ज्याच्यामध्ये अंकुरनं चांगली फलंदाजी केली. चौकार, षटकार. पायावरचा चेंडू होता, ऑन ड्राईव्ह केला जातो समोर. स्टेट बॅटनं खेळला गेला होता, जोपर्यंत लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईल फील्ड करेल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. विकासला माहिती आहे की जास्त काही वेगळं करण्याची गरज नाही. आपल्या फलंदाज, आपला साथीदार, आपला सहकारी अंकुर चांगली बॅटिंग करतोय, मग त्याला संधी देऊया. बऱ्याच वेळेला काय असं लीड रोलमध्ये जाणं गरजेचं नाही, सपोर्टिंग रोलमध्ये गेलं ना तरी फायदेशीर असतो. एखाद्या चित्रपटामध्ये हिरो असतो तसा एक सपोर्टिंग रोलवाला सहनायकही असतो, सहअभिनेताही असतो, आणि तोच रोल विकासला इथे अदा करायचा आहे. धावा धापलकावरती जाऊन पोहोचल्या 26 धावा धापलकावरती आहेत. बॅटच्या टोला लागला, वरच्या थोड्या टोकाला लागला. चेंडू चालला पाठीमागे, लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू गेलाय, लॉंग स्टॉप रिझन मध्ये सीमारेषा पार चौकार.
शिपणानं तिचा फॉर्च्यून फेवर द ब्रेव, हिम्मत वालों को साथ देता है, तसं केलं होतं. बॅटला टॉप एज लागला होता. चेंडू बघा खेळण्याचा प्रयत्न केला, बॅट थोडीशी प्रेस लवकर बंद झाली, टॉप एज लागला. पाठीमागे जर पाहिला शॉर्ट फायनलिंगचा आणि शॉर्ट तळम्याचा क्षेत्ररक्षक आला होता, त्याला चकून गेला चेंडू सीमारेषा पार. आफ्टर 2 ओव्हर 30 30 धावा फलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. यानंतरचा होणारा मॅच टीम कोपरी संघ आणि गोकुरे संघ दोन्ही संघांना विनंती आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. गोकुरे संघ संतोष जाधव आणि कोपरी संघ हरेश्वर पाटील, आपल्याला दोघांना विनंती आहे आपण टॉससाठी आपण या. दोन्ही संघाच्या कर्णधाराला पुन्हा एकदा आयोजकांना महत्वाची सूचना आहे. यानंतरचा होणारा मॅच कोपरी आणि दुसऱ्या बाजूला गोकिवरे. बारा चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे ते 8 धावा. गोलंदाजी मार्कवरती रोहित. बॅटच्या खालच्या टोकाला लागला होता. एसटीएक्सच्या थोड्याशा बाजूला हा चेंडू लॅट झालाय. 2 संघ चला आपण टॉससाठी या. वारंवार आपल्याला पुकार करण्यात येते. बघा कॉट म्हणजे थोडासा कॉट बिहाइंड द विकेट होतोय की काय असं वाटलं होतं. एसटीएक्सच्या जस्ट पुढ्यामध्ये हा चेंडू लँड झालाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडूला समीकरण बिघडेल पण विकेट न दाबावेत. इथे रोहितसाठी एकच पर्याय उपलब्ध आहे. ऑप्शन एकच आहे आपल्यासाठी, विकेट 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 आणि विकेट. पायावरचा चेंडू बरोबर गोलंदाजच्या डोक्यावर चेंडूला खेळला गेला होता. समोर जबरदस्त डोंगावरनं क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटची प्रयत्न केला होता. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचेल तो. 32 32 धावा धावफलकावरती आहेत. आई मरुदेवी ब आणि वाघरालपाडा या 2 संघादरम्यान सुरू असलेला मॅच 38 धावांचा पाठलाग होता आणि 38 धावांचा पाठलाग असताना आता 2.2 षटकांचा खेळ झालाय. धावा आहेत धावफलकावरती 32 32. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्रायकरला फलंदाज विकास समोर खेळाय क्षेत्ररक्षक. ओ आजचा दिवस काय. क्रिकेटचा खेळ असा एकदा का त्याने पाठलाग करायला सुरुवात केला का मग तुम्हाला तो असेल त्या ठिकाणी शोधून काढतो. असा आहे क्रिकेटचा खेळ. असा आहे. रेग्युलेशन कॅच होता, झेल सुटलाय, जीवनदान लाभलंय. याच्या अगोदर एक झेल सुटला होता, त्यावेळेला सगळे जीवनदानाचा फायदा फलंदाजांना उचलण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथेही जीवनदान लाभलंय. 1 रन आलाय. स्कोर 33 33. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आई मरुदेवी व जिजाऊ प्रतिष्ठान आयोजित खासदार चषक 2025चा क्रिकेटचा सोहळा जो आपण अनुभवत आहेत. आता यानंतरचा होणारा मॅच संघ 2 संघ असतील. एका बाजूला गोकिवरे आणि दुसऱ्या बाजूला कोपरी. थोडासा लांब टाकला होता. लांबून थोडासा लेन थोडीशी छोटी केली गेली होती. कटरी चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता रोहितनं. देहबोली देखील तितकीच महत्वाची आहे. बॉडी लँग्वेज महत्वाची आहे. अशा वेळेला ज्यावेळेला प्रतिस्पर्धी संघ थोडासा वरचढ ठरलेला आहे, क्षेत्ररक्षक तिथं अप टू द मार्क नाही झालाय, या सर्व गोष्टी ज्या काउंट होतात क्रिकेटमध्ये आणि त्याच मागच्या या षटकामध्ये पाहिलंय. 5 धावांची आवश्यकता. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी वाघरालपाडा संघ. गोलवटप्याचा चेंडू होता. समोर ड्राईव्ह केला डाऊन द ग्राउंड. चेंडू जातो जो क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये मिसफील्ड झाले. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. असते किंवा पुढचा एक पाय थोडासा गुडघ्यातनं वाकवावा लागतो. आता मागे काय घडलं होतं बघा रिप्लेमध्ये पहा. नाही एकदम कडेकडे थोडंसं कडेकडे. मग विचार करत राहिले बाई गेंद गई तो कहा से गई. चेंडू गेला तरी कुठून गेला. 1 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी आणि या फटक्याने 1 धावेची आवश्यकता. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. यावेळेला टीमला गेलाय झेल. 1 विकेट. 3 षटकांचा खेळ संपलाय.
शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एका धावेची आवश्यकता आहे. 3 षटकांचा खेळ. 37 लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि जिजाऊ प्रतिष्ठान आयोजित खासदार चषक 2025 दुसरा दिवस या स्पर्धेचे आयोजक म्हणून श्री कल्पेश नंदकुमार पाटील आणि आई मरुदेवी विवाह प्रतिष्ठान आणि त्याच्या जोडीला जिजाऊ प्रतिष्ठान. 6 चेंडू एका धावेची आवश्यकता आहे. गोलंदाज रेडी होईल. गोलंदाजीसाठी उमेश. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहिलं तर अंकुर बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आल्यात संदीप. स्ट्रायकरला विकास ऑन स्ट्राईक. एका धावेची आवश्यकता आणि समोर 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 डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवले सीमारेषा पार. विजयी षटकार. रोल वेगळा होता, आता रोल वेगळा. पहिला सपोर्टिंग होते, आता लीड मध्ये आले आणि लीड मध्ये येत असताना एक फ्लॅट बॅटेड षटकार समोर लॉंगॉनच्या दिशेने टोकलाय. विजयी षटकार आणि या संघ वागरालपाडा संघ या सामन्यामध्ये विजयी होतोय. अभिनंदन टीम वागरालपाडा. सध्या आपण सर्व सन्मानी अतिथींना व्यासपीठावरती पाहू शकता. या स्पर्धेच्या निमित्तानं आई मरुदेवी युवा प्रतिष्ठान आणि जिजाऊ प्रतिष्ठान सोबत भारतीय जनता पार्टी पुरस्कृत खासदार चषक 2025 जे आपण भव्य क्रिकेट टुर्नामेंट जे अनुभवतोय. काल 26 तारखेपासून सुरू झालेली स्पर्धा मुख्य आयोजक म्हणून आपण श्री कल्पेश नंदकुमार पाटील यांना आपण देखील पाहू शकता. या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून ज्यांच्या प्रयत्नातून सुरू असलेला क्रिकेटचा सोहळा अभिनंदन. त्यानंतर जाऊया. टॉस केला जाईल कोपरी संघ आणि दुसऱ्या बाजूला टीम गोखिवरे. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आपण टॉस साठी आपण या. आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थानं पाहिलं तर 2 जण होते. कारण सुरुवातीला विकासनं थोडासा दबाव निर्माण केला होता. पहिलं षटक 3 धावांचं ज्याच्यामध्ये प्रेशर क्रिएट केला गेला आणि शेवटले एक राहुलनं षटक हाताळलं होतं ज्यावेळेला फक्त 5 धावा खर्च केल्या आणि धावांचा पाठलाग करताना अंकुरनं साकारलेली खेळी जर आपण पाहिलं 1 षटकार 3 चौकारानं सजलेली त्याची खेळी. 3 नॉमिनेशन आहेत, 4 चौकार त्याने घेतल्यात आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तिन्ही खेळाडूंची कामगिरी चांगली आहे. पण ज्यानं विजयाच्या दिशेने जाताना एक चांगली खेळी साकारली आहेत तो खेळाडू आहे मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच, सामनावीर गोस टू मिस्टर अंकुर. अंकुर आहेत मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. त्यानंतर पुढचा मॅच कुठल्या 2 संघादरम्यान आहे त्या ज्याकडनं त्याची सूचना केली जाणार आहे. मॅन ऑफ द मॅच आणि त्यांना मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आपण विनंती करू सन्माननीय अक्षयजी किनी जे उपस्थित आहेत. हे मेडल आहे याने केलेल्या खेळासाठी
अंकुरनं केलेल्या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच म्हणून अंकुरची निवड करा. अभिनंदन अंकुर, नक्कीच चांगला खेळ आपण देखील केलेला आहे आणि तुला शुभेच्छा देखील राहतील. आपल्या टीमला देखील बेस्ट ऑफ लक पुढच्या फेरीसाठी असतील. पुढचा सामना कुठल्या दोन संघादरम्यान येईल हे थोड्याच वेळात आपल्या समोर येणार आहेत. आई मरुदेवी युवा प्रतिष्ठान आणि जिजाऊ प्रतिष्ठान भारतीय जनता पार्टी पुरस्कृत खासदार चषक 2025. थोडंसं ब्रेकमध्ये ऐकूया धून आणि येऊया पुन्हा एकदा खासदार चषक 2025.